मॅडम, अजून रेकीच्या अशा किती लेवल असतात आणि त्याचे किती प्रकार असतात, म्हणजे त्या थोडक्यात सांगू शकाल? आपण फर्स्ट सेकंड लेवल तर लागोपाठ शिकू शकतो. त्याच्यानंतर ॲटलिस्ट 3 महिने तुमची कंटिन्यू साधना असली पाहिजे, तरच पुढच्या थर्ड लेवलला बोलावलं जातं. थर्ड लेवलमध्ये 2 प्रकार आहेत, थर्ड ए आणि थर्ड बी. थर्ड ए झाल्यानंतर करुणा रेकी असते, करुणा 1 आणि करुणा 2. हे पण 3-3 महिन्याच्या गॅपनंतर शिकवलं जातं, पण तुमचं मेडिटेशन मस्ट आहे त्याच्यासाठी. आणि त्याच्यानंतर थर्ड बी शिकवली जाते. थर्ड बी जेव्हा होते तेव्हा तुम्ही मास्टर होता. फर्स्ट सेकंड लेवलला तुम्ही स्वतः शिकवू शकता. पण थर्ड बीमध्ये 2 पार्ट असतात. फर्स्ट पार्टमध्ये तुम्हाला काही क्रिया करायला दिल्या जातात, त्या तुमची प्रॅक्टिस झाल्यानंतर तुम्हाला मास्टर केलं जातं आणि ह्या सगळ्या लेवल झाल्यानंतर ग्रँड मास्टर केलं जातं. तर एवढे असतात. आणि रेकीमध्ये प्रकार म्हणजे हे रेकीचे झाले, आणि एक मनी रेकी म्हणून प्रकार आहे, तो घेतला जातो. तर त्यामध्ये मनी रेकीमध्ये मनीचे सिम्बॉल येतात. स्टुडंट रेकी आहे, तर स्टुडंट रेकीमध्ये विद्यार्थ्यांसाठी रेकी असते, तर त्यात स्टुडंट्ससाठी सिम्बॉल असतात, अभ्यासाशी रिलेटेड सिम्बॉल असतात. अजून पती पत्नीमध्ये व्यवस्थित संबंध म्हणजे व्यवस्थित नातेसंबंध नसतील त्यांचे, तर त्यासाठी म्हणजे त्यांचे संबंध व्यवस्थित होण्यासाठी रेकी शिकवली जाते, तर त्याचे वेगळे सिम्बॉल आहेत. अशा प्रकारे हे रेकीचे प्रकार आहेत. अच्छा मॅडम. मॅडम, तुम्ही जी रेकी देता मीन्स ते जे अनुभव तुम्ही शेअर कराल का असं? मी आतापर्यंत बऱ्याच जणांना रेकी दिली. आता मला त्याच्यात जर 20 वर्ष झाली आहेत, तर डिस्टन्स हिलिंग बऱ्याच जणांना दिलेलं आहे. कधी कधी आपल्याला म्हणजे अगदी पेशंट सिरियस असेल तरी पण रेकी द्यायला सांगितलं जातं. तर माझा एक अनुभव असा आहे की मला एक व्यक्तींचा फोन आलेला, म्हणजे त्यांच्या मुलाचा फोन आलेला. ते मी आता त्यांचं नाव पण विसरले, 72 वर्षांचे गृहस्थ होते. कळव्याला हॉस्पिटलमध्ये होते ते, आणि ते कोमात गेलेले होते. आणि त्यांच्या मुलाचा मला फोन आला की मॅडम तुम्ही रेकी देता ना? तर मी म्हटलं हो. मग म्हणे माझे वडील कोमात गेलेत आणि 2 महिने झाले हॉस्पिटलमध्ये ते ट्रीटमेंट घेत आहेत. डॉक्टरांनी ते मसाज वगैरे चालू ठेवलेलं होतं आणि आता 2 महिन्यानंतर डॉक्टर सांगतात काही होणार नाही, तुम्ही यांना घरी घेऊन जा. तर त्यांना कोणीतरी सांगितलेलं की रेकीने हे त्या कोमातून बाहेर पडतील. तर त्यावेळेला मग म्हणे तुमचं नाव माझ्या समोर आलं, माझ्या एका मित्राने तुमचं नाव सुचवलं. तर म्हटलं ठीक आहे. मग मी त्याला विचारलं वडिलांचं वय काय आहे, कोमात जाण्यासाठी काहीतरी कारण असेल ना, मग ते का, म्हणजे काय घडलंय आधी, जेणेकरून ते कोमात का गेलेत हे मला जाणून घ्यायचं होतं ना. मग मी त्याला विचारलं, तर म्हणे वडिलांना खूप छातीत कफ झालेला आणि निमोनिया झाला आणि ते कोमात गेलेत. तर म्हटलं ठीक आहे. मी त्याला म्हटलं तू 3 दिवसांनी मला फोन कर. आणि मग मी माझं वास्तूचं व्हिजिट होत्या दापोलीला, तर तिकडे मी 3 दिवस गेलेले. आणि मी आणि माझ्या गुरु मॅडम माझ्या, ज्यांच्याकडे मी रेकी शिकले, आम्ही दोघीही त्यांना रेकी कंटिन्यू देत होतो कोमातून बाहेर येण्यासाठी. 3 दिवसानंतर मी घरी आले दापोलीवरून, तर त्या मुलाचा मला फोन आला, मॅडम तुम्ही कुठे होतात, मी रोज तुम्हाला फोन करतोय. तर मी म्हटलं मी तर तुला त्याच्या आधी ना पहिल्याच दिवशी त्याचा मला फोन आला, मॅडम काहीच होत नाही, माझे वडील आहेत तसेच आहेत. तर मी त्याला म्हटलं पण मी आज तुला फोन कर सांगितलंच नाही आहे ना, मी तुला 3 दिवसांनी फोन कर सांगितलंय. मग नंतर मी दापोलीला गेलेले आणि आल्यानंतर सकाळी 6ला मी आले, 6:30ला त्या मुलाचा फोन आला, मॅडम तुम्ही कुठे आहात, मी 3 दिवस झाले तुम्हाला फोन करतोय. तर मी त्याला विचारलं की काय झालं, बाबा कसे आहेत? तर म्हणे एकदम ओके आहेत, माझे बाबा त्यातून पूर्णपणे बाहेर आलेत, आम्हाला सगळ्यांना ओळखतायत आणि डॉक्टर व्यवस्थित बोलायला वगैरे लागलेत, आम्हाला सगळ्यांना ओळखतायत आणि डॉक्टरांनी आता ट्रीटमेंट चालू केली आहे. म्हणजे काय आहे माहिती आहे, जिथे सायन्स हात टेकतं ना तिथे अध्यात्म चालू होतं. हा माझा एक अनुभव आहे. दुसरा एक अनुभव आहे, माझी एक स्टुडंट, तिचे मिस्टर माझ्याकडेच ऐरोलीला असताना ट्युशनला यायचे, मी आधी ट्युशन घ्यायचे, तर तिथे ट्युशनला यायचे. तर तिची डिलिव्हरी झाली, जुळ्या मुली झाल्या आणि त्या मुलाचा, तिच्या नवऱ्याचा मला रात्री 11:30ला फोन आला की
मामी सुप्रियाची डिलिव्हरी झालेली आहे आणि दोन्ही मुली झाल्यात आणि तो रडायला लागला. तर मी म्हटलं अरे रडतोस का? आजकाल मुली पण आई वडिलांना सांभाळतात, त्यात काय बरोबर. मुलगी झाली. म्हणजे मला असं वाटलं की मुलगी झाली आहे म्हणून तो रडतोय. अच्छा. पण तो म्हणाला नाही मामी, मुली झाल्या म्हणून नाही रडत आहे, तिघही सिरियस आहेत. मग तिघही सिरियस आहेत म्हटलं, मला आत्ता पण काटा येतो अंगावर. बरोबर. तिघही सिरियस आहेत म्हटल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे, रडू नकोस. मी चेक केलं तर मला हार्टबीट्स व्यवस्थित वाटत होते. म्हणून मग मी म्हटलं काही नाही, सगळं सुरळीत होईल. आणि मी रात्री रेकी द्यायला सुरुवात केली आणि नंतर मग 1-2 दिवसांनी तिची प्रकृती थोडक्यात सुधारली. ती बाळं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आणि ती वेगळ्या हॉस्पिटलमध्ये अशी त्यांची ट्रीटमेंट चालू झाली. त्या दोन्ही मुलींना 15 दिवसांनी घरी सोडलं, पण हिची ट्रीटमेंट चालू होती. कारण डिलिव्हरीच्या आधी हिच्या लिव्हरमधून ब्लिडिंग जे झालेलं ना, ते डॉक्टरांना डिलिव्हरी झाल्यानंतर कळलं. त्यामुळे ब्लड लॉस खूप झाल्यामुळे ती सिरियस होती आणि जवळजवळ मला वाटतं 1 ते 1.5 महिना काहीतरी तिने ट्रीटमेंट घेतली. पण त्याच दरम्यान एकदा असं झालं की रात्री 1:30ला ह्या मुलाचा मला फोन आला. खूप रडत होता आणि डॉक्टरांनी सांगितलेलं 99% केस आमच्या हातातून गेलेली आहे. तर मी हार्टबीट्स चेक केले, आपल्याला चेक करता येतात, ओके. तर त्याप्रमाणे चेक केले. तर छान येत होते. तर मी म्हटलं काही होणार नाही, तू काही टेन्शन घेऊ नको. सकाळी 7:30ला त्या मुलाचा मला फोन आला, ती आउट ऑफ डेंजर आहे, व्यवस्थित आहे, काहीही प्रॉब्लेम नाही म्हणून डॉक्टरांनी सांगितलंय. आणि माझा जेव्हा रेकीचा श्वेता फर्स्ट सेमिनार झाला, तेव्हा ही मुलगी, ह्या 2 बाळांची आई, माझ्या पहिल्या सेमिनारला शिकायला आलेली होती. हो. आणि जेव्हा सेकंड डेला तिला मी म्हटलं तुझा एक्सपिरियन्स तूच शेअर कर, त्यावेळेला अक्षरशः ती रडत रडत सांगत होती की रेकीने मला जीवनदान दिलेलं आहे म्हणून मी आज शिकायला आले, की हे काय आहे बघूया आपण पण. आणि ती शिकायला आली. म्हणजे आपल्याला आयुष्यात आपण येऊन काहीतरी चांगलं केल्याचं समाधान आहे त्याच्यातून मिळतं. नक्कीच, नक्कीच. नक्की मॅडम. आणि मॅडम आजकाल असं चालू आहे की रेकीविषयी लोकांच्या मनात असलेले समज, गैरसमज याविषयी काही तुम्ही थोडक्यात हा. सांगू शकाल का? म्हणजे त्याचे गैरसमज दूर होतील हा, आणि रेकी विज्ञा अशी निसंकोच शिकू शकतील शिकू म्हणजे शकतील. असे. बरोबर. हा, काय माहितीये, रेकी एखादी अगदी अंत्यवास्त स्थितीत असेल, जाणारी व्यक्ती असेल, तर लोकांना असं वाटतं रेकी दिली याला तर ते उठून लगेच बसतील. तर तसं नाहीये. रेकी हिलर जो आहे तो देव नाहीये, हिलर आहे फक्त. आणि ही रेकी जी आहे ना, ती पर्यायी उपचार पद्धती नाहीये मेडिकलला, म्हणजे डॉक्टरी विद्येला पर्यायी नाहीये, पूरक आहे. म्हणजे कुठलाही आजार झाला ना, तरी तुम्ही डॉक्टरांच्या औषधांबरोबर ही रेकी हिलिंग घ्यायचं आहे. आणि जेव्हा मनुष्य, एखादी व्यक्ती मृतावस्थेत, म्हणजे अगदी शेवटचा अंत्यकाळ जवळ आलेला आहे, अशा वेळी ती उठून बसेल ह्या भ्रमात राहायचं नाहीये. बरोबर आहे. रेकी काय करेल माहितीये, की तिला पीसफुल डेथ देईल, यातना होणार नाहीत, पण ती लगेच उठून बसेल असं नाहीये. कारण आपण देव नाही आहोत. बरोबर. प्रत्येकाचे जेवढे श्वास आहेत आपण आणलेले तेवढेच आपण घेणार आहोत, त्याच्यापेक्षा जास्त नाही घेऊ शकत. तर त्यामुळे लोकांचा हा जो गैरसमज आहे ना, तो पहिला दूर झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, टीव्हीवर सर्रास रेकी हा शब्द वापरला जातो. कसाबच्या वेळी पण कसाबने रेकी केली होती, हो. हा शब्द म्हणजे न्यूज चॅनलवाले वापरतात. ओके. तर मला लोकांना हे सांगायचं आहे की रेकी ही शुद्ध सात्विक नैसर्गिक एनर्जी आहे. हे ब्लॅक मॅजिक, भूत प्रेताशी कशाशी संबंधित नाहीये, हिप्नॉटिझम पण नाहीये, शुद्ध बरोबर. सात्विक एनर्जी आहे. आणि त्यामुळे रेकी कोणाचंच वाईट करत नाही. कारण रेकीने सरळ सरळ बंधन घातलेलं आहे की जर का कोणी माझा वाईट प्रयोग करेल तर मी तिथल्या तिथे स्तब्ध होईल, मी कामच नाही करणार. ओके. त्यामुळे ती वाईट कार्य करतच नाही. आणि जे न्यूज चॅनलवाले रेकी जो शब्द वापरतात ना, तो उर्दू शब्द आहे. म्हणजे कसाबने रेकी केलेली म्हणजे आधी टेहळणी केलेली, पाहणी करून गेलाय ओके. तो शब्द आहे रेकी. आणि आपला जो शब्द आहे ना, तो जापनीज वर्ड आहे रेकी, जो मी मगाशी सांगितलं की विश्वव्यापी जीवनशक्ती रेकी म्हणजे. तर हा फरक आहे 2 शब्दांमध्ये. अच्छा मॅडम. मॅडम रेकी ही नकारात्मक ऊर्जेपासून स्वतःचे रक्षण करू शकते का? नक्कीच. आपल्याला रेकीमध्ये 2nd डिग्रीला स्वतःला, आपण जेव्हा दुसऱ्यांना रेकी देतो तेव्हा लोकांचा समज काय आहे माहिती आहे,
आपल्यातली ऊर्जा आपण दुसऱ्याला देतोय आणि त्यामुळे आपण ड्रेन होऊ, आपली ऊर्जा कमी होईल, आपली एनर्जी कमी होईल. तर असं नाही आहे. आपण जेव्हा दुसऱ्यांना रेकी देत असतो ना, तेव्हा आपण स्वतःला प्रोटेक्ट करत असतो. त्यामुळे काय होतं ना, आपले बॅड रेज दुसऱ्याला जात, दुसऱ्याचे बॅड रेज आपल्यापर्यंत येत नाहीत. आपल्या भोवताली काही अदृश्य शक्ती आहेत त्याचा आपल्याला परिणाम होत नाही. त्यामुळे प्रोटेक्शन ही क्रिया सेकंड डिग्रीमध्ये आपल्याकडे शिकवलीच जाते. आणि म्हणून काय होतं माहितीये, आपली एनर्जी पण ड्रेन होत नाही. उलट काय होतं, निसर्गात जे आहे 5 एलिमेंट्स आहे, जी ऊर्जा आहे ती आपण घेतो. आपल्यातलं काही तत्व कमी असेल ती भरून निघते आणि आपण दुसऱ्याला देतोय. त्यामुळे आपल्याला फायदाच होतो, आपलं यात नुकसान नाही होत आणि आपण फुल प्रोटेक्ट असल्यामुळे आपल्याला काहीही हानी होत नाही. मॅडम, हे जे आपले आहे, तुम्ही इकडे जे ठेवलेले क्रिस्टल आहे, थोडक्यात याच्याबद्दल आम्हाला माहिती सांगाल का? हां, हे बघ, हे जे आहे ना, हे रेकीची क्रिस्टल ग्रेड आहे आणि ही आपल्याला ना आपल्या 3rd लेवलचा कोर्स जो असतो त्याच्यात शिकवली जाते आणि हे हिलिंग करण्यासाठी वापरतो. म्हणजे कोणाला 1 महिना हिलिंग हवं असेल, 2 महिने हिलिंग हवं असेल, त्याप्रमाणे हे हिलिंग केलं जातं. त्याच्यात त्या व्यक्तीचा फोटो मागितला जातो आणि त्यांच्या काही इच्छा असतील त्यासाठी ते हिलिंग केलं जातं. मग आतमध्ये एक हे बाकीचे जे क्रिस्टल्स आहेत आणि आतमध्ये एक असा क्रिस्टल आहे हा, आणि रेकीचे ते सिम्बॉल आहेत, त्याची एक प्लेट आहे आणि ज्याचं हिलिंग करायचं आहे ना त्याचा फोटो असतो आणि त्याची विषपूर्तीची एक चिठ्ठी असते लिहिलेली आणि त्याप्रमाणे आपण हिलिंग करतो. माझ्याकडे आत्ता सलग 1-1.5 वर्ष टांझानियाच्याच 3 होत्या ग्रेड ह्या हिलिंगसाठी आलेल्या. तर आपण हिलिंग पण करतो, डिस्टन्स हिलिंग असतं हे. कंटिन्यू 1 महिना किंवा 2 महिने त्यांना जसं आवश्यक आहे त्याप्रमाणे करतो. तीही रेकी क्रिस्टल ग्रेड आहे. हे रेकी पिरामिड आहे. हे आपण त्या व्यक्ती ज्याचं आहे त्याच्याशीच रिलेटेड विष ह्याच्यात ठेवलेल्या असतात, त्याचा फोटो असतो. आपण सिद्ध करून त्या व्यक्तीकडे देतो. हे माझ्याकडे असतं आणि हे त्यांच्याकडे आपण देतो सिद्ध केल्यानंतर. तर ते आहे. म्हणजे तुम्हाला हेल्थ कोणाला इश्यू असतील तर त्याच्यासाठी आहे, शिक्षणासाठी आहे, तुमची कोणाला प्रोग्रेससाठी हवंय तर त्याच्यासाठी हे केलं जातं. दोन्ही पण असतं, पण हे घरी दिलं जातं आणि ह्याचं मी स्वतः इथे हिलिंग करते. बाकी आपल्याकडे असं म्हणजे 10वीची 12वीची परीक्षा आली ना की 3-4 वेळा हिलिंगसाठी पण लोक येतात. डायरेक्ट म्हणजे बॉडीवर आपण हिलिंग करत असतो. ऍटलिस्ट कमीत कमी 1 तास तरी त्या व्यक्तीला द्यावा लागतो आणि म्हणजे मॉब नसेल त्यावेळी, त्यांच्याबरोबर कोणी जरी आलं पॅरेंट्स तर त्यांना बाहेरच थांबायला लागणार. फक्त ज्याला हिलिंग करायचंय त्यालाच आतमध्ये घेतलं जातं. त्याच्यानंतर हे क्रिस्टल्स जे आहेत ते आपण देतो. त्याच्यात हे पायात घालायचे क्रिस्टल्स आहेत. धनयोग क्रिस्टल आहे हा. पायात घालण्यासाठी अँकल ब्रेसलेट आहे हे. आणि हे ह्याच्यासाठी आहे, म्हणजे माइंड शांत होण्यासाठी, काम होण्यासाठी आहे. हे सिट्रिन आहे. हे आपण गुगलवर जरी सर्च केलं तरी आपल्याला लक्षात येईल. हा वेल्थसाठी आहे, मनीसाठी आहे, मनी अट्रॅक्टेड आहे हा. परत हा पायराईट पण मनीशी रिलेटेड आहे. हे एमेथिस्ट आपला सहस्त्रार चक्राशी रिलेटेड आहे ना, माइंड काम करतं, हिलिंगमध्ये आपली प्रगती करतं, आध्यात्मिक लेवल वाढवतो आणि मनीशी पण रिलेटेड आहे. आध्यात्मिक प्रगती झाली की आपोआप आपलं बाकीच्या गोष्टी पण चांगल्या होतात. त्याच्यानंतर हे मनी मॅग्नेट ब्रेसलेट्स आहेत. हे विथ झिबू सिम्बॉल आहेत, काही झिबू सिम्बॉल नसलेले पण आहेत. कारण लोकांना झिबू सिम्बॉल असलेले पण लागतात किंवा नाही आहेत ते पण लागतात, म्हणून ते पण आहेत आपल्याकडे. लहान मुलांना किंवा कोणालाही नजर लागते त्यासाठी हे लॉकेट आहे गळ्यात घालायचं. हे ब्रेसलेट आहे, नजरशीच रिलेटेड आहे. त्याच्यानंतर स्टडीसाठी हे ब्रेसलेट आहे लहान मुलांसाठी. हे टायगर आहे. हे एखाद्याला नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा आपल्याला फायनान्शियल पोझिशन वाढवायची आहे त्याच्यासाठी हे टायगर आहे. आणि हे एखाद्याला प्रेमात सक्सेस मिळत नसेल किंवा सेल्फ लव्ह, स्वतःवरच प्रेम करायचंय, स्वतःचा कोणी तिरस्कार वगैरे करत असेल, म्हणजे नकारात्मक भावना स्वतःविषयी असेल किंवा प्रेमात अपयश येत असेल, प्रेमाशी रिलेटेड आहे रोज कॉर्ड्स. तर अशा प्रकारे आपल्याकडे ब्रेसलेट आहे.
म्हणजे कोणाला जी डिमांड असेल ती मागितलं तर मिळू शकतं. आणि कुठलंही ब्रेसलेट आपण सिद्ध करून देतो. डायरेक्ट आलंय तुम्ही विकत घ्या जा असं नसतं. मॅडम आपल्या इकडे कुठले कुठले क्लासेस घेतले जातात म्हणजे त्याबद्दल थोडक्यात माहिती दिलीत तर. आपण इथे रेकीचे क्लासेस घेतो. मी मगाशी सांगितलं म्हणजे रेकीचे जितके प्रकार आहेत ते इथे घेतले जातात सगळे. फर्स्ट डिग्री, सेकंड डिग्री, थर्ड डिग्री, करुणा रेकी, तर त्याप्रमाणे घेतले जातात. आणि इथे आपल्याकडे NLP वर्कशॉप 1 दिवसाचं असतं. म्हणजे कोणाला हील व्हायचं असेल तर, आणि कोणाला त्यात कोचिंग म्हणजे कोच म्हणून पुढे यायचं असेल तर ते 4 दिवसाचं ट्रेनिंग असतं NLPचं. त्याच्यानंतर आपलं न्यूमरोलॉजी आणि टॅरो रिडिंग ह्याचे क्लासेस जे आहेत ते 2.5 महिन्याचे आहेत. ज्योतिषचं जे आहे ते आपलं जवळजवळ 10 ते 11 महिने चालतो. डिपेंड आहे, मध्ये कुठे सुट्ट्या आल्या, आता सण येत आहेत गणपती वगैरे, मग त्याच्या सुट्ट्या होऊ शकतात. तर त्याप्रमाणे ते ॲडजस्ट केले जातात. त्यामुळे थोडा टाइम पिरियड वाढतो. अशा प्रकारे हे क्लासेस आहेत आपले. अच्छा, हे सगळं ब्रेसलेट वगैरे जे कोणाला समजा घ्यायचे असतील किंवा वास्तूचा क्लास करायचा असेल, वास्तुशास्त्र शिकायचं असेल, ज्योतिष शिकायचं असेल किंवा टॅरो रिडिंग, न्यूमरोलॉजी शिकायचं असेल तर माझं नांदिवलीला स्वामी समर्थ मठासमोर न्यू श्री सद्गुरू सोसायटी म्हणून आहे. तिथे वृषाली यांची ॲस्ट्रो वास्तू कन्सल्टन्सी म्हणून आहे. तिथे माझं ऑफिस आहे. तिथे तुम्ही येऊन भेटू शकता. नंबर खाली दिलेलाच असेल, तर त्याप्रमाणे तुम्ही फोन करूनच शक्यतो या. कारण मी वास्तू व्हिजिटला, वास्तू रेमेडीजला जाते. त्यामुळे तुम्ही एवढ्या लांबून जर येते तर तुमची फेरी फुकट जाऊ नये म्हणून शक्यतो फोन करून या. आपल्याकडे क्लासेस हे ऑफलाईनमध्ये होतात. ऑनलाईन शक्यतो मी घेत नाही, पण तसंच जर कोणाला गरज असेल ऑनलाईनची तर नक्की घेतले जाते. तुम्ही एवढी छान माहिती दिली आहे आणि यापुढे पण आपल्याला पुन्हा भेटायचं आहे पुढची माहिती देण्यासाठी, वेगवेगळी माहिती देण्यासाठी. त्यामुळे पुन्हाच भेटू आपण. खूप छान मॅडम, धन्यवाद. मी पण तुमची खूप आभारी आहे की तुमच्या या YouTube चॅनलवर मला लोकांशी बोलायची संधी जी दिली, मी काय करते त्याची माहिती देण्याची संधी दिली, आणि रेकीबद्दल लोकांचे गैरसमज जे काय आहेत ते दूर करण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी पण खरंच तुमची आभारी आहे. धन्यवाद.